तर आज आपण इयत्ता 7वीचा पाठ 3 गणित पाठ 3 मसावी लसावी शिकणार आहोत। तर सर्वप्रथम आपण उजळणी करूया। 2 ही सर्वात लहान मूळ संख्या आहे। 1 ते 50 मध्ये 15 मूळ संख्या आहेत। 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47 या सर्व मूळ संख्या आहेत। तर आता बघूया आपण या संख्या लिहिलेल्या आहेत 17 पासून तर 97 पर्यंत। तर या संख्यांमधनं ज्या मूळ संख्या आहेत त्याभोवती मी वर्तुळ केलेले आहे। तर या ज्या संख्या लिहिलेल्या आहेत त्यामधनं ज्या वर्तुळ केलेल्या संख्या आहेत त्या आहेत मूळ संख्या। तर मूळ संख्या कोणत्या आहेत? 17, 3, 2, 23, 41, 43, 79, 97। आता आपण बघूया सहमूळ संख्या किंवा सापेक्ष मूळ संख्या। सहमूळ संख्या किंवा सापेक्ष मूळ संख्या। त्यालाच रिलेटिव्ह प्राईम नंबर्स असे म्हणतात। सहमूळ संख्या यालाच काय म्हणतात? रिलेटिव्ह प्राईम नंबर्स। तर कोणत्या आहेत सहमूळ संख्या? 5, 7, 11, 25, 27 बरोबर आहे। तर या आहेत सहमूळ संख्या। आता आपण बघूया सहमूळ संख्यांची उदाहरणं। तर 2 क्रमागत संख्या ज्या एकमेकींना सहमूळ संख्या असतात, जसे की उदाहरण 21 व 22 या काय आहे? सहमूळ संख्या आहे। तर आता आपण 21 चे फॅक्टर्स काढूया। किती येईल? 3 गुणिला 1 गुणिला 3 गुणिले 7 हे झाले 21 चे फॅक्टर्स मूळ अवयव। आता 22 चे काढूया। 22 चे किती येईल? 1 गुणिला 2 गुणिले 11। तर यांच्यामध्ये 1 हा काय आहे? 21 आणि 22 यांच्यामध्ये 1 हा काय आहे? सामायिक अवयव। 1 हा सामायिक अवयव आहे। हा सामायिक अवयव आहे। आलं लक्षात? म्हणून 21 व 22 या क्रमवार संख्या परस्परांच्या सहमूळ संख्या आहेत। आता बघूया जोडमूळ संख्या। आता बघूया आपण जोडमूळ संख्या। जोडमूळ संख्या। तर जोडमूळ संख्या म्हणजे काय? तर ज्या 2 मूळ संख्यांमध्ये 2चा फरक असतो त्या मूळ संख्यांना जोडमूळ संख्या असे म्हणतात। आता बघा उदाहरण बघूया। 3,5 जोडमूळ संख्या। दुसरं 5,7 प्रत्येकाच्या 2 संख्यांचा फरक आहे। ज्या 2 मूळ संख्यांमध्ये 2चा फरक असतो, या 2 संख्यांमध्ये 2चा फरक आहे, यामध्ये 2चा फरक आहे। नंतर 11, 13 तर ही उदाहरणं कशाची आहे? जोडमूळ संख्यांची। तर अशा जोडमूळ संख्या 1 ते 100 या जोडमूळ संख्यांच्या अशा 8 जोड्या आहेत 1 ते 100 मध्ये। म्हणजे 1 ते
100 पर्यंत जर आपण अशा जोड्या काढल्या तर या अशा किती निघतील? 8 जोड्या निघतील. बरोबर आहे. तर आता आपण समोर बघूया संख्येचे मूळ अवयव पाडणे. संख्येचे मूळ अवयव पाडणे. संख्येचे मूळ अवयव पाडणे म्हणजेच प्राईम फॅक्टरायझेशन ऑफ ए नंबर. तर आता आपण सगळ्यात आधी युक्लिडचा नंबर लक्षात घेऊ. युक्लिडचा नियम. युक्लिडचा नियम काय आहे? युक्लिडचा नियम सगळ्यात आधी आपण लक्षात ठेवणे आवश्यक आहे. युक्लिडचा नियम आहे की कोणतीही संयुक्त संख्या ही मूळ संख्याच्या गुणाकाराच्या रूपात लिहिता येते. तर कोणतीही संयुक्त संख्या ही गुणाकाराच्या रूपात लिहिता येते. ही मूळ संख्याच्या गुणाकाराच्या मूळ संख्येच्या गुणाकाराच्या रूपात लिहिता येते. हा आहे युक्लिडचा नियम. तर आता आपण बघतोय 36चे फॅक्टरायझेशन कसे पाडायचे. तर त्याची उभी मांडणी आडवी मांडणी आपण बघूया. आता आपण सगळ्यात पहिलं उदाहरण घेऊया. आपल्याला काय करायचंय? संख्येचे मूळ अवयव पाडणे. तर आपण सगळ्यात आधी घेतली 36. आता आपल्याला याचे ही मूळ संख्या आहे. तर ही संयुक्त संख्या ही मूळ संख्यांच्या गुणाकाराच्या रूपात लिहिता येते. हा युक्लिडचा नियम आहे. तर आपल्याला 36चे फॅक्टरायझेशन करायचं आहे. मूळ अवयव पाडायचे आहेत. तर सर्वात प्रथम आपण आडवी मांडणी कशी करायची ते बघायचं. तर सर्वात प्रथम आपण 2 गुणिले 18 कारण दोन्ही याला भाग गेल्यानंतर किती येतात? 18. आता या 2चं फॅक्टरायझेशन काढू आपण. 2 गुणिले 2 गुणिले 9. बरोबर आहे. आता या 9चं 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3. 3 त्रिक 9. 9 दुने 18. 18 दुने 36. बरोबर आहे. तर 2 व 3 हे काय आहे? 36चे मूळ अवयव आहेत. हे मूळ अवयव आहे. बरोबर आहे. तर 36चे किती पडले? 36चे फॅक्टर्स पाडले ते किती? 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3. आणि 2 व 3 हे काय आहे? हे मूळ अवयव आहे 36चे. तर आता आपण उभी मांडणी कशी करायची ते बघूया. तर आता आपण उभी मांडणी बघूया. इथे घेते मी 36. ही आडवी मांडणी झाली. आता ही उभी मांडणी. उभी मांडणी आणि ही आडवी मांडणी. बरोबर आहे. आता 18 दुने 36. 9 दुने 18. बरोबर आहे. 3 त्रिक 9. बरोबर आहे. 3 एक 3. बरोबर. 3 एक 3. 3 त्रिक 9. 9 दुने 18. 18 दुने 36.
तर काय आले याचे फॅक्टर्स? 36चे 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3 ही झाली आपली उभी मांडणी. तर लक्षात आलं आपल्या. आता आपण समोर बघूया मसावी. सगळ्यात आधी मसावी म्हणजे काय हे लक्षात घेऊया. मसावीचा लॉंग फॉर्म काय आहे? मसावी तर याला काय म्हणतात? मसावी. मसावी म्हणजेच ग्रेटेस्ट कॉमन डिव्हिजन और हायेस्ट कॉमन फॅक्टर म्हणजे SCF असेही म्हणतात. तर मसावी म्हणजेच महत्तम सामायिक विभाजक. आलं लक्षात? आपण मसावी असं का लिहितो? म म्हणजेच महत्व, सा म्हणजे सामायिक आणि वि म्हणजेच विभाजक, म्हणून आपण त्याला मसावी म्हणतो. आता आपण बघूया 60 आणि 75 या संख्यांचा आपल्याला मसावी काढायचा आहे. तर सर्वप्रथम आपण 60 चे विभाजक बघूया. 60 आणि 75 याचा मसावी काढायचा आहे. मसावी काढायचा आपल्याला. तर आपण सर्वात प्रथम 60 चे विभाजक बघूया. 60 चे विभाजक काय आहे? तर 1 60 चे विभाजक ज्याने 60 मध्ये निशेष भाग जातो. काय आहे 60 चे विभाजक? 1 2 3 4 5 6 परत 10 परत 12 त्यानंतर आहे 15 त्यानंतर आहे 20 30 आणि 60 हे झाले 60 चे विभाजक. बरोबर आहे. आता आपण 75 चे विभाजक बघूया. 75 चे विभाजक 75 चे विभाजक बघूया. 75 चे विभाजक आहेत 1 3 5 15 परत 25 त्यानंतर आहे 75. बरोबर आहे. आता या दोन्ही संख्यांचे सामायिक विभाजक आपण बघूया. दोन्हीही 60 चे आणि 75 चे सामायिक विभाजक. तर 1 1 त्यानंतर 3 3 3 त्यानंतर 5 5 त्यानंतर 15 15. तर हे काय आहे? दोन्हीही संख्यांचे म्हणजे 60 आणि 75 हे 60 आणि 75 याचा सामायिक विभाजक. सर्वात मोठा दोन्ही संख्यांचे सामायिक विभाजक आणि सर्वात मोठा सामायिक विभाजक कोण आहे? तर 15 आहे. सर्वात मोठा सामायिक विभाजक कोण आहे? तर 15 आहे. म्हणून 60 आणि 75 या संख्यांचा मसावी काय आहे? म्हणून म्हणून 60 आणि 75 यांचा मसावी काय आहे? मसावी 15 आहे. कारण 15 काय आहे? हा मोठा सामायिक विभाजक आहे. तर आलं लक्षात? 1 3 5 15 हे दोन्ही संख्यांचे सामायिक विभाजक आहे. पण सर्वात मोठा विभाजक कोण आहे? 15 आहे. म्हणून 15 हा काय आहे? 60 आणि 75 चा मसावी आहे. समजलं? आता समोर बघूया आपण.
समोर मसावी काढण्याची मूळ पद्धत बघायची आहे. मूळ अवयव पद्धत मसावी काढण्याची. तर मसावी काढण्याची मूळ अवयव पद्धत. मूळ अवयव पद्धत. तर जेव्हा संख्या मोठ्या असतात तेव्हा त्यांचे सर्व विभाजक लिहून मसावी काढणे किचकट असते. तर अवयव पाडून मसावी काढणे सोपे जाते. तर आता आपण मूळ अवयव पद्धतीने आपल्याला मसावी काढायची आहे. तर आपलं उदाहरण आहे 406 आणि 870. तर आता आपल्याला यांचा मसावी काढायचा आहे, तोही आडव्या पद्धतीने. तर आपण सर्वप्रथम 406चा काढूया. 406चा काय येईल, ह्याला दोन्ही आपण भागितलं तर काय येईल, 2 गुणिले 2 दुनी 4 0 3. बरोबर आहे. आता या 207चे आपल्याला फॅक्टर्स पाडायचे आहे. 2 गुणिले 7 गुणिले 29. आता 870चे बघूया. 870 2 गुणिले 4 35. आता 435 चे आपल्याला पाडायचे आहे फॅक्टर्स. तर 2 गुणिले 3 गुणिले 145. आता 145 चे परत फॅक्टर्स पाडायचे आपल्याला. 2 गुणिले 3 गुणिले 5 गुणिले 29. आलं लक्षात. तर प्रत्येक संख्येमध्ये 2 व 29 हे सामायिक, 2 आणि हे 29 हे सामायिक अवयव एक एकदा आले आहेत. तर मसावी काय आहे, म्हणून मसावी काय आहे, 2 गुणिले 29 म्हणजेच 58. बरोबर आहे. आलं लक्षात. आता आपण हाच उभ्या पद्धतीने मांडूया. ही झाली आडवी, आता उभी. चारशे 6 याला आपण दोन्ही याला भाग दिला तर काय येईल, 203. आता 203 ला आपण 7नी हे केलं, 7नी याला भाग जातो निशेष. ते किती येतात, 29. 7 दुने 14 आणि 7 7 49. त्यानंतर 29 वजा 29, 29 एका 29. हे पडले आपले 406 चे फॅक्टर्स. 2 गुणिले 7 गुणिले 29. बरोबर आहे. आता आपण पाडूया 870 चे. याला आपण दोन्ही भाग दिला. दोन्ही भाग दिल्यानंतर किती आले, 435. त्यानंतर 435 मध्ये कशाचा भाग जातो, 3. 3नी भाग दिला तर किती आले, 145. बरोबर आहे. त्यानंतर आपण 5नी भाग दिला 145 ला, किती आले, 29. त्यानंतर 29 वजा 29. बरोबर आहे. तर आता आपले हे फॅक्टर्स किती आले, 870 चे फॅक्टर्स आपण 2 × 3 × 5 ×
संख्यांमध्ये 2 हे सामायिक विभाजक आहे आणि 29 हे सामायिक विभाजक आहे. म्हणून मसावी याचा मसावी किती येतो, म्हणून मसावी या दोन्ही संख्यांचा किती येतो, 2 गुणिले 29, तर 29 दुने 58. तर आता आपण मसावी कसा काढायचा हे लक्षात घेतलेलं आहे. तर आता आपण बघूया काही नियम. मसावी काढण्याचे काही नियम दिलेले आहेत ते बघूया. दिलेल्या संख्यांपैकी एक संख्या इतर सर्व संख्यांची विभाजक असेल तर ती संख्या त्या दिलेल्या संख्यांचा मसावी असतो. तर सहमूळ संख्यांचा मसावी नेहमी 1 असतो. पहिला नियम काय आहे, सहमूळ संख्यांचा मसावी नेहमी 1 असतो. बरोबर. दुसरं म्हणजे उदाहरण आता आपण घेतलं 25 व 27 या सहमूळ संख्या, यांचा मसावी किती आहे, यांचा मसावी 1 आहे. 1. दुसरं, 2 क्रमागत समसंख्यांचा मसावी 2 असतो. दुसरं काय आहे, 2 क्रमागत समसंख्यांचा मसावी काय असतो, 2 असतो. याचं पण उदाहरण बघूया आपण. 22 व 24. 22चे फॅक्टर काय येतात, 2 गुणिले 11. 24चे काय येतात, 2 गुणिले 12. 12 दुने 24. दोन गुणिले 3 गुणिले 4. मग याचे पण फॅक्टर पडतात. 2 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 2. कळलं. 2 दुने 4 त्रिक 12 आणि 12 दुने 24. तर यांचा मसावी काय येतो, 2. समसंख्यांचा मसावी 2 असतो. आलं लक्षात. आता आपण बघूया नियम 3. नियम 3 दिलाय. 2 क्रमागत विषम संख्यांचा मसावी 1 असतो. 2 क्रमागत विषम संख्यांचा मसावी संख्यांचा मसावी 1 असतो. 1 असतो. हे नियम आहे आपले. म्हणजे आता क्रमागत विषम संख्या म्हणजे बघा 83 ची काय होईल, फॅक्टर्स आपण पाडले तर 1 गुणिला 83. 83 चे फॅक्टर्स काय होईल, 1 गुणिले 83. आणि 85 चे काय होईल, 85 चे पाडूया. तर 85 चे पडेल 1 गुणिले 5 गुणिले 17. बरोबर आहे. 1 गुणिले 5 गुणिले 17. म्हणून या विषम संख्यांचा मसावी काय राहील, 1.
आलं लक्षात? नियम 3. तर आता आपण मसावी काढण्याची भागाकार पद्धत बघूया. इथपर्यंत लक्षात आलं? नियम, मसावी काढण्याची मूळ अवयव पद्धत, सममूळ संख्यांचा मसावी नेहमी 1 असतो, हे सगळे नियम आपण आता 3 नियम उदाहरणासकट बघितलेले आहे. आता आपण समोर बघूया. मसावी काढण्याची भागाकार पद्धत. मसावी काढण्याची भागाकार पद्धत. मसावी काढण्याची भागाकार पद्धत. तर आता आपल्या समोर उदाहरण दिलेलं आहे. मसावी आपल्याला काढायचं आहे. उदाहरण 216 व 144. तर आपल्याला मोठ्या संख्येला लहान संख्येने भागा. मोठी संख्या कोणती आहे? 216. लहान संख्या आहे 144. तर या भागाकारात मिळणाऱ्या बाकीने आधीच्या भाजकाला भागा व बाकी काढा. ते हे आपण आधी भागाकार करूया. $216 भागिले 144. तर आता 144 एक 144 बरोबर आहे. आता या 144 एक 144 भाग आपण पहिल्यांदा दिला. तर किती? 6 4 गेले, 2 राहिले. 11 4 गेले, 7 राहिले. हातचा आला 1 0. खाली किती आले? 72. बाकी किती? आता आपण 72 या 72नी याला भाग द्यायचा आहे. कशाला? 144 ला. बरोबर आहे. तर 72 दुने 144. शिल्लक किती आले? 0 0 0. तर या भागाकारात मिळणाऱ्या याचे आपल्याला नियम दिले, रीत कशी करायची ते दिलेलं आहे की मोठ्या संख्येला लहान संख्येने भागणे. त्यानंतर या भागाकारात मिळणाऱ्या बाकीने, म्हणजे आपल्याला ही बाकी मिळाली 72, तर बाकीने आधीच्या भाजकाला भागा, म्हणजे भाजकाला परत भागायचं आहे व बाकी काढा. तर बाकी आपली किती आली? 0. ही क्रिया 0 मिळेपर्यंत करायची आहे. ज्या भागाकारात बाकी 0 मिळाली त्या भागाकारातील भाजक हा दिलेल्या संख्येचा मसावी असतो. तर म्हणून 72 हे काय आहे? 216 व 144चा मसावी काय आहे? मसावी 72 आहे. कारण 72नी 144 मध्ये पूर्ण भाग गेला आणि आपल्याला शिल्लक काय मिळाली? 0 येईपर्यंत आपला भाग गेलेला आहे. म्हणून 72 काय आहे? 216 व 144चा मसावी आहे. आता आपण बघूया अपूर्णांकाला संक्षिप्त रूप देणे. अपूर्णांकाला संक्षिप्त रूप देणे. संक्षिप्त रूप देणे. बरोबर आहे. तर आता आपल्याला उदाहरण दिलेलं आहे. 351 छेद 729 या अपूर्णांकाला संक्षिप्त रूप द्या.
याला संक्षिप्त रूप द्यायचं आहे. तर कसं द्यायचं ते बघूया. तर सर्वप्रथम संक्षिप्त रूप देण्यासाठी दोन्ही संख्यांचा सामायिक अवयव शोधावा लागेल, म्हणजेच त्या संख्यांचा मसावी काढावा लागेल. तर आपण सर्वप्रथम याचा मसावी भागाकार पद्धतीने काढूया. तर भागाकार पद्धत 351 बरोबर आहे. आता आपण याच्यामध्ये 2चा भाग, बे एक बे, बे पंचे 10 आणि बेत्रिक 6 आणि 1 7, म्हणजे याच्यात आपण 351 गुणिले 2 केलं तर आपल्याला किती येतात 702. 9 2 गेले 7 2 0 बरोबर आहे. आता या 27ला परत आपल्याला या 27ने या भाजकाला भागायचं आहे. 27ने भाजकाला भागायचं आहे, म्हणजेच तर सर्वप्रथम आपण इथे हे 27 आहे आणि हे इथले 35. 27 एक 27, 15 7 गेले 8 राहिले, 3 3 गेले 0 आणि हा वरचा एक आपण खाली घेतला. आता 27 त्रिक 81. तर आपला मसावी काय आला 27 बरोबर आहे. तर म्हणून 351 व 729 यांचा मसावी आलेला आहे 27 आहे. आता आपल्याला दुसरी पद्धत काढायची आहे. आलं लक्षात आहे. आता दुसरी पद्धत बघूया. ही भागाकार पद्धत झाली. 351 छेद 729. तर 351 भागिले 27 जो की आपला मसावी आलेला आहे आणि 729 भागिले 27. तर आता आपण या 27 ने 351 ला भागितलं. आता आपण जो भागाकार बघितला होता त्यामध्ये 13 आलं आणि या 27 ने 729 ला भागितलं आपण तर भागाकार तर येतं 27. तर हीच या अपूर्णांकाला आपण हे आपलं झालं संक्षिप्त रूप. बरोबर 13/27 हे काय झालंय संक्षिप्त रूप. तर आता आपण समोर बघूया लसावी. लसावीलाच काय म्हणतात लिस्ट कॉमन फॅक्टर, म्हणजेच लघुत्तम सामायिक विभाजक. तर आता आपण लसावी ल म्हणजेच लघुत्तम सामायिक विभाज्य. तर बरोबर आहे. आता आपण पुढे दिलेल्या संख्यांचे पाडे लिहा व त्यांचे लसावी काढा. तर 6 आणि 7चा पाडा लिहायचा आहे.
तर 6चा पाडा लिहू आपण आधी. 6 एक 6, 6 दोने 12, 6 त्रिक 18, 6 चौक 24, 6 पंचे 30, 6 6 36, 6 साते 42, 6 आठे 48, 6 9 54, 6 10 60. आता 7चा लिहूया. 7 एक 7, 7 दोने 14, 7 त्रिक 21, 7 चौक 28, 7 पाचा 35, 7 सखम 42, 6 साते 48, 7 साते 42, 7 साते 49, 7 आठे 56, 7 9 63, 7 10 70. तर आपण 6 आणि 7चे पाडे लिहिलेले आहे. तर याच्यामधनं या सामायिक असलेली लहानात लहान संख्या आपल्याला पाहायची आहे, जी दोन्ही याच्यात सामायिक आहे. तर 6 12 18 24 30 36 45 48 54 60. 7 दोने 14, 7 त्रिक 21, 7 चौक 28, 7 पाचा 35, 7 सखम 42, 7 साते 49, 7 आठे 56, 7 9 63, 7 10 70. तर या दोन्ही याच्यामध्ये आपल्याला सामायिक संख्या मिळालेली आहे 42. बरोबर आहे. तर 42 ही संख्या लघुत्तम संख्या आहे. 6 व 7 या दोन्ही संख्यांनी विभाज्य असलेली लघुत्तम संख्या आहे. म्हणून लसावी काय आहे? 6 आणि 7 यांचा लसावी 6 व 7 यांचा लसावी काय आहे? 42 आहे. कारण 42 ही संख्या 6 व 7 या दोन्ही संख्यांनी विभाज्य असलेली लघुत्तम संख्या आहे. तर आता आपण बघूया लसावी काढण्याची मूळ पद्धत. लसावी काढण्याची मूळ पद्धत. मूळ पद्धत. तर आता आपण सर्वप्रथम 32 उदाहरण घेऊया आणि 48चा लसावी काढूया. तर 32चा लसावी सर्वप्रथम 32चा काढूया. 32ला 2 ने आधी भाग दिला. 2 एक 2, 2 सखम 12. तर 16चे फॅक्टर्स काढायचे. 8 दुने 16, 16 दुने 32. नंतर 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 4. नंतर 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2. 2 दुने 4 दुने 8, 8 दुने 16, 16 दुने 32. आता आपल्याला पाडायचे आहे तसेच 48चे. तर 2 गुणिले 24 48. 2 गुणिले 12. 2 गुणिले 2 गुणिले 12. 12 दुने 24, 24 दुने 48. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 6. 6 दुने 12, 12 दुने 24, 24 दुने 48. तर 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3. बरोबर आहे. 3 दुने 6, 6 दुने 12, 12 दुने 24, 24 दुने 48. तर आता आपल्याला काय काढायचं आहे? लसावी काढायचं आहे. तर 3 ही संख्या जास्तीत जास्त या गुणाकारामध्ये 3 ही संख्या जास्तीत जास्त एक वेळा आलेली आहे. एक वेळा आलेली आहे आणि ती पण या 48च्या फॅक्टरायझेशन मध्ये आलेली आहे. तर जास्तीत जास्त 2 ही संख्या कितीदा आलेली आहे? 5 वेळा आलेली आहे. इथे पण 1 2 3 4. 2 दुने 4, 4 दुने 8, 8 दुने 16, 16 दुने 32. 5 वेळा आलेली आहे. तर त्यामुळे लसावी आपला काय निघेल? लसावी 2 2 2
म्हणजेच 3 दुने 6, 6 दुने 12, 12 दुने 24, 24 दुने 2 गुणिले 2 गुणिले 3, 2 2 हे 2 आणि हे 2 2, बरोबर आहे. हे 2 आणि हे 2 2 आणि हे 2 आणि 3, बरोबर आहे. 3 तर किती आले? 3 दुने 6, 6 दुने 12, 12 दुने 24, 24 दुने 48, 48 दुने 96. तर यांचा लसावी किती आलाय? 96. 96. 32 आणि 48चा लसावी किती आहे? 96. 32 व 48चा लसावी किती आहे? 96 लसावी आहे. तर आता आपण बघूया लसावी आणि मसावी यांचा उपयोग कशासाठी होतो, व्यवहारात कसा होतो. लसावी आणि मसावी यांचा उपयोग व्यवहारात कसा काय होतो ते बघूया. नियम लक्षात ठेवायचा आहे, दोन संख्यांचा गुणाकार हा त्यांच्या मसावी व लसावी यांच्या गुणाकारा एवढा असतो. आपण लसावी काढण्याची मूळ पद्धत बघितलेली आहे. तर दोन नियम आहे हा, दोन संख्यांचा गुणाकार, दोन संख्यांचा गुणाकार हा त्यांच्या लसावी व मसावी यांच्या गुणाकारा एवढा असतो. लसावी व मसावी यांच्या गुणाकारा एवढा असतो. तर उदाहरण बघूया. 15 व 48 याच्यावरनं बघूया. तर 15चे आपल्याला फॅक्टर्स पाडायचे आहेत. 3 गुणिले 5 आणि 48चे 24 दुने 48, 12 दुने 24, 24 दुने 48. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3, 3 दुने 6 दुने 12, 12 दुने 24 दुने 48. तर मसावी व लसावी, मसावी काय आलेला आहे? हा मसावी आहे, मसावी आहे 3. आणि लसावी काय आहे? लसावी काय आहे? लसावी बघूया. दोन गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 5, बरोबर आहे. 3 गुणिले 5 हा झाला लसावी. म्हणजेच लसावी किती आला आपला? 5 त्रिक 15, 15 दुने 30, 30 दुने 60, 60 दुने 120, 120 दुने 240. हा काय झाला आपला? 240. तर हा लसावी. आता लसावी गुणिले मसावी, आपल्याला नियम काय दिलाय? लसावी व मसावी यांच्या गुणाकारा एवढा असतो. म्हणजे लसावी आणि मसावी यांचा गुणाकार.
म्हणजे ल गुणिला म. तर ल किती आलेला आहे 3 आणि मग ल किती आलेला आहे 240 आणि म किती आलेला आहे 3. हा लसावी किती आलेला आहे 240 जे आपण इथे लिहिले आणि मसावी किती आहे 3 आहे. तर आपलं उत्तर किती येईल? तर दिलेल्या दोन संख्यांचा गुणाकार किती आहे 15 गुणिले 18. 15 गुणिले 18 आपण यांचे गुणाकार केला तर आपल्याला उत्तर किती मिळेल? यांचा गुणाकार केला तर आपल्याला किती मिळतील 720. बरोबर आहे. आणि आपण 15 गुणिले 18 15 गुणिले 48 यांचाही गुणाकार केला आपण तरी तोही गुणाकार 720 येईल. म्हणून नियमात काय दिलेला आहे? मसावी गुणिले लसावी बरोबर दिलेल्या दोन संख्यांचा गुणाकार. आलं लक्षात? म्हणून नियम काय दिलेला आहे? गुणिले लसावी बरोबर दिलेल्या संख्यांचा गुणाकार. दिलेल्या संख्यांचा गुणाकार. बरोबर आहे. दिलेल्या दोन संख्यांचा गुणाकार. जी दोन संख्या आपल्याला दिली होती कोणती दिली होती 15 आणि 48. 15 गुणिले 48 आणि आपला मसावी किती आला होता? मसावी 3 आला होता आणि लसावी किती आला होता 240. बरोबर आहे. तर किती लसावी मसावी आपण यांचा गुणाकार केला तर 720 आणि यांचा गुणाकार केला तर 720. तर आलं लक्षात? दिलेल्या दोन संख्यांचा गुणाकार. तर आता आपण बघतोय लसावी आणि मसावी यांचा व्यवहारात उपयोग. तर आता आपण उदाहरण 1 घेऊया. चहाच्या एका दुकानात चहाच्या 300 ग्रॅम वजनाच्या पुड्याची किंमत रुपये 216 आहे. 300 ग्राम वजनाच्या पुड्याची किंमत किती आहे 216 रुपये आहे. बरोबर आहे. आणि त्याच प्रकारच्या चहाच्या आणि त्याच प्रकारच्या चहाच्या 750 ग्रॅम वजनाच्या पुड्याची किंमत किती? पुड्याची किंमत रुपये 535 आहे. 535 रुपये. तर कोणता पुडा घेणे किफायतशीर आहे? तर कोणता पुडा
घेणे किफायतशीर आहे. तर आता 300. तर आता येथे तुलना करण्यासाठी आपण एकमान पद्धतीचा उपयोग केल्यास आकडेमोड जास्ती करावी लागेल, पण लहान सामायिक अवयव घेण्यापेक्षा मोठ्यात मोठा सामायिक अवयव घेतल्यास आकडेमोड सोपी होईल. तर मोठ्यात मोठा सामायिक अवयव घेण्यासाठी आपल्याला घ्यावे लागतील मोठ्यात मोठी सामायिक 300 ग्रॅम वजनाचा पुडा आणि 700 ग्रॅम, म्हणजे 300 आणि 750 आपल्याला मसावी काढायचा आहे. 300 आणि 750. तर आता आपण यांचा मसावी काढूया. यांचा मसावी 300चा काय येईल? 2 गुणिले 150. आणि 750चा काय येईल? 5 गुणिले 150. तर यांचा मसावी किती आहे? 300 आणि 750चा 300 व 750 यांचा मसावी आहे 150. 150 आहे, बरोबर आहे. तर आता आपल्याला काढायची आहे एका पुड्यातील 150 ग्रॅम चहाची किंमत. आलं लक्षात? किंमत एका पुड्यातील 150 ग्रॅम चहाची किंमत काढायची आणि मोठ्या पुड्यातील 150 ग्रॅम, लहान पुड्यातील 150 ग्रॅम चहाची किंमत आणि मोठ्या पुड्यातील. तर आता लहान पुडा वजनाच्या पुड्याची किंमत किती आहे? 216. आणि मोठा पुडा आहे त्याची किंमत किती आहे? 535. तर आता आपण बघूया. तर लहान पुड्यातील 150 ग्रॅम चहाची किंमत लहान पुडा बरोबर लहान पुड्यातील तर 216 भागिले 2. लहान पुडा जो 150 ग्रॅमची चहाची किंमत आहे 216 भागिले 2 ते किती आले? रुपये 108. बरोबर आहे. हा लहान पुडा आहे. लहान पुडा 150 ग्रॅमचा आणि 150 ग्रॅमचा 150 ग्रॅम लहान पुड्यामधील 150 ग्रॅम चहाची किंमत किती आली आहे? 108. आणि मोठा पुडा आहे. मोठ्या पुड्यातील 150 ग्रॅम चहाची किंमत आहे 535 भागीला 5 किती आले? रुपीज 107. तर लहान पुड्यातील 150 ग्रॅम चहाची किंमत आली आहे 108 रुपये आणि मोठ्या पुड्यातील 150 ग्रॅम चहाची किंमत आली आहे 107 रुपये. तर कोणता पुडा घेणे, आपल्याला याच्यात काय विचारलंय की कोणता पुडा घेणे किफायतशीर राहील. तर लहान पुडा घेणे किफायतशीर. कोणता पुडा घेणे किफायतशीर राहील, लहान की मोठा? तर मोठा पुडा घेणे अधिक किफायतशीर राहील. मोठा पुडा घेणे अधिक किफायतशीर राहील कारण त्याची किंमत काय आहे? कमी आहे. तर इथे आपला लसावी मसावी हा पाठ संपलेला आहे.